तर या क्षणाची मोठी अपडेट आपण बघूयात। मी नम्रपणे निकाल स्वीकारतो असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवार यांनी साम टीव्हीला आपली ही पहिली प्रतिक्रिया दिली असल्याचं आपण बघतोय। मी नम्रपणे हा निकाल स्वीकारतो असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, आपण बघतोय अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आलेली आहे आणि हा निकालही समोर आलेला आहे। सविस्तर माहिती या संदर्भातली। निश्चितच, कारण की निकाल येऊन जवळपास अर्धा तास झालेला आहे आणि अजित पवार यांनी साम टीव्हीकडे या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना या संदर्भात विनम्रपणाने जी निकालाची जी प्रतिक्रिया आहे ती त्यांनी दिलेली आहे आणि निवडणूक आयोगाचा निकालाचं मी स्वागत करतो अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। अधिकृत या संदर्भात ते स्वतः भूमिका मांडणार आहेत, पण साम टीव्हीला त्यांनी दूरध्वनीद्वारे अशा पद्धतीने ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि या निकालाचं मी स्वागत करतो अशा पद्धतीची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलेली आहे। आणि एवढा मोठा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार यांच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि अजित पवारांनी ही प्रतिक्रिया आता आपल्याकडे दिलेली आहे। निश्चितच सुनील, आपण जर बघितलं तर या निकालासंदर्भातली आणखी एक मोठी अपडेट येते, म्हणजे शरद पवार यांना नव्या पक्ष स्थापनेसाठी निवडणूक आयोगानं विशेष सवलत देखील दिली असल्याचं कळतंय। या संदर्भात आपल्याकडे काय माहिती आहे? जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार आता धनुष्यबाण ज्यावेळेस शिवसेनेकडे होता त्यावेळेस तो शिंदेकडे देण्यात आला, तशाच पद्धतीचं आता घड्याळ जे चिन्ह आहे पवारांकडे होतं ते आता अजितदादा गटाला देण्यात आलेलं आहे। त्यामुळे शरद पवार यांना आता नवीन पक्ष स्थापन करावा लागतोय आणि जी सूत्रांकडून माहिती मिळते की शरद पवार यांनी 4 चिन्ह जे आहेत ते 4 चिन्हांच्या संदर्भात विचार सुरू केलेला आहे आणि लवकरच त्यापैकी एक चिन्ह फायनल करून ते निवडणूक आयोगाकडे दिलं जाईल आणि ते अधिकृत चिन्ह जे आहे ते पवार गटाचं राहील। निश्चितच धन्यवाद सुनील दिलेल्या या सर्व अपडेटसाठी। तर आपण बघतोय अजित पवार यांच्या बाजूने आता आयोगाचा निर्णय लागलेला आहे, मात्र हा आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरती निकाल आलेला आहे आणि त्यामुळे हा शरद पवार यांच्या गटाला अतिशय मोठा धक्का आहे। निवडणूक आयोगाने आदरणीय शरद पवार साहेब यांचा जो पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्याचं जे चिन्ह होतं घड्याळ, हे दोन्ही पक्षांनी चिन्ह काढून अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने दिलं। अशा पद्धतीचा निर्णय शिवसेनेच्या बाबतीत झाला होता। आपल्या सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रवादी पक्ष स्थापन कोणी केला? शरद पवार साहेबांनी केला। इतके वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण आहे? शरद पवार साहेब आहे। पण अशा पद्धतीनं वरच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने असा जो निर्णय दिला हे एका अर्थानं लोकशाहीची हत्या आहे। कालच प्रफुल्ल पटेल हे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। प्रफुल्लजी, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवार गटाकडे गेलेले आहे आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती निवडणुकांच्या तोंडावरती हा शरद पवार गटाला मोठा धक्का आपण बघतोय।